नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्रातील राजकारण सध्या एका मोठ्या वादळातून जात आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य ढवळून निघाले। या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। मात्र हा राजीनामा म्हणजे नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय आहे की अजून काही गुपित लपले आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक तपशील, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामागची खरी पार्श्वभूमी, सुप्रिया सुळे आणि विरोधकांचे गंभीर आरोप, आणि यानंतर आता पुढे होणार काय। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावात 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांना अटक झाली। पोलीस तपासात असे आढळले की हत्येच्या वेळी आरोपी एकमेकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते। विशेषतः विष्णू चाटेचा कॉल संपल्यानंतर वाल्मिक कराडने थेट धनंजय मुंडे यांना कॉल केला होता, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। ही माहिती समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा राजकीय दबाव वाढू लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अचानक मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यांनी हा निर्णय घेताना आपल्या वैद्यकीय कारणाचा उल्लेख केला। मात्र विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हा दावा फेटाळून लावला। सुप्रिया सुळे म्हणाल्या की 84 दिवस उलटल्यानंतर अचानक नैतिकता कशी काय जागी झाली। धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधीच गाठ नाही। या वाक्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले। राजीनामाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडचा राईट हँड आणि पीए समजला जाणारा सौरभ खराडे नुकताच धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी सातपुडा बंगल्यावर दाखल झाला। तो जवळपास अर्धा तासून अधिक वेळ तिथे थांबला होता। या भेटीमागचा उद्देश काय होता? धनंजय मुंडे अजूनही आरोपींशी संपर्कात आहे का? काय झाकायचा प्रयत्न सुरू आहे? हे प्रश्न आता समोर येऊ लागले। विरोधकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या। आमदार सुरेश धस म्हणाले की मुंडे अजूनही वाल्मिक कराडच्या संपर्कात आहे का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। तर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर आले पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी हा वाद तिथेच थांबलेला नाही। या प्रकरणाची अधिक चौकशी होईल का? धनंजय मुंडे यांना न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागेल का? सुप्रिया सुळे यांनी केलेले गंभीर आरोप सिद्ध होतील का? याचा निर्णय येता काही दिवसात होईल। पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, हे प्रकरण केवळ एका राजीनाम्याने थांबणारे नाही। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिक जबाबदारी होती की दबावाखाली घेतलेला निर्णय? या हत्येच्या चौकशीत अजून कोणते धक्कादायक पुरावे बाहेर येऊ शकतात? आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा, तुमचं मत नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।